नमस्कार मित्रांनो, मी विशाल सोनवणे. तर आज आपण लाडका भाऊ योजना त्या योजनेचे स्वरूप काय आहे, कोणाकोणाला 6,000 रुपये, 8,000 रुपये आणि 10,000 रुपये याप्रमाणे भेटणार आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. लाडकी बहीण या योजनेच्या पाठोपाठच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लाडका भाऊ ही योजना सुद्धा आता सुरू केलेली आहे. त्या योजनेमध्ये कोणाकोणाला किती किती पैसे भेटतील हे पूर्णपणे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. जर अशाच नवनवीन योजनांची माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवतच असतो, त्याच्यामुळे आपल्या मराठी माहिती या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर बघू शकता जो GR आलेला आहे लाडका भाऊ योजनेचा, तो हा GR कुठून प्रकाशित झालेला आहे. तर महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण त्याच्या खालीच बघा मादाम कामा मार्ग हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय आहे ते मुंबईचं 4032 दिनांक 9 जुलै 2024 रोजी. तर हा GR आहे. तर या GR मध्ये आपण काय काय बाबी दिलेल्या आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट करणार आहोत. तर ITI लोकांसाठी सोबतच ज्यांची 10वी 12वी झालेली आहे किंवा कोणाची पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा कोण पदवीधर असेल तर अशांसाठी पूर्णपणे किती हजार रुपये त्यांच्या अकाउंटवरती महिन्याकाठी जमा होणार आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात. तर लाडका भाऊ योजना तर याच्यामध्ये 12वी ज्यांची पास आहे किंवा आता 12वी ज्यांची झालेली आहे सध्याच्या स्थितीला, तर त्यांना प्रतिमाह म्हणजेच प्रत्येक महिन्याला 6,000 रुपये प्रमाणे त्यांच्या अकाउंटवरती जमा करण्यात येणार आहेत. सोबतच दुसरा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये ITI किंवा पदविका यांच्यासाठी 8,000 रुपये प्रमाणे त्यांच्या अकाउंटवरती जमा करण्यात येणार आहेत. आता जो तिसरा पॉईंट आहे त्याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे ज्यांची पदवी झालेली आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर त्यांच्यासाठी पूर्णपणे 10,000 रुपये प्रमाणे प्रत्येक महिन्याकाठी त्यांच्या अकाउंटवरती जमा करण्यात येणार आहेत. म्हणजे समजा तुमचं सध्याच्या स्थितीला ग्रॅज्युएशन झालेलं असू द्या किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असू द्या, तर दोन्ही स्थितीमध्ये तुम्ही जर बसत असाल तर तुमच्या महिन्याकाठी पूर्णपणे 10,000 रुपये तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत. हा नवीन GR नुसार पूर्ण माहिती आहे, त्याच्यामुळे लाडका भाऊ या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता. जो GR मध्ये बघू शकता जो शासन निर्णय घेण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता म्हणजेच एम्प्लॉयबिलिटी वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना, तर आपण सगळे म्हणतो लाडका भाऊ योजना, तर याचं खरं नाव आहे मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना. तर सन 2024 आणि 25 या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे ही जी योजना आहे लाडका भाऊ योजना म्हणू शकता किंवा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, तर ही जी योजना आहे तिला 2024 आणि 25 या आर्थिक वर्षापासून आता सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तर आता आपण लाडका भाऊ योजना तर या योजनेचे स्वरूप काय आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना तर राबवली जाणार आहे. तर ही योजना 2024 आणि 25 या आर्थिक वर्षापासून आता सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजे सध्याच्या स्थितीला तुम्ही जर आतापासून फॉर्म भरत आलात तर तुम्हाला महिन्याकाठी पूर्णपणे तुम्ही ज्या 8मध्ये बसत असाल, तुमचा ITI झालेला असेल किंवा ग्रॅज्युएशन झालेलं असेल, अगदी त्या पद्धतीने 6,000, 8,000 किंवा 10,000 रुपये तुमच्या अकाउंटवरती जमा करण्यात येणार आहेत. तर आपण पहिला पॉईंट बघून घेऊयात. तर या उपक्रमाअंतर्गत या योजनेकरता विभागाच्या संकेतस्थळावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. योजनेचे कामकाज उदाहरणार्थ उमेदवारांची नोंदणी, सोबतच आस्थापनांची नोंदणी, कार्यप्रशिक्षण व्यवसाय नोंदणी, उपस्थित नोंदवणे, विद्युतदान अदा करणे, प्रशिक्षण रुजू व समाप्ती अहवाल, अनुभव प्रमाणपत्र इत्यादी बाबी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहेत. तर समजा आपल्याला हा लाडका भाऊ योजनेचा फॉर्म भरायचा असेल तर याची ऑफिशियल जी वेबसाईट आहे तिच्यावरती आपल्याला जायचं आहे. त्याच्यानंतर जे आपले कामकाज असेल उदाहरणार्थ कार्यप्रशिक्षण व्यवसाय नोंदणी, सोबतच प्रशिक्षण रुजू किंवा आपल्या प्रशिक्षणाचा जो समाप्ती अहवाल असतो तो सुद्धा या बाबी आपल्याला लक्षात घेऊन ती जे संकेतस्थळ आहे किंवा वेबसाईट आहे त्याच्यावरती जाऊन सर्व कागदपत्रे आपल्याला अपलोड करायची आहे. यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता यांचीच राहील. म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याला वेबसाईटद्वारेच करायच्या आहेत, हे तुम्ही लक्षात घेतलंच पाहिजे.
आता जो दुसरा मुद्दा आहे त्याच्यामध्ये 12वी ITI किंवा पदविका पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन नोंदणी करतील. म्हणजेच अशाच पद्धतीने कोणाचा ITI झालेला असेल किंवा कोणाचं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन जर झालेलं असेल तर आपल्याला त्या वेबसाईटवरती जाऊन लाडका भाऊ योजना जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरती जाऊन आपली नोंदणी करून घ्यायची आहे. त्याच्याच खालचा मुद्दा बघा, लघु आणि मध्यम व मोठे उद्योग, स्टार्टअप, सहकारी संस्था, शासकीय निमशासकीय संस्था, महामंडळ, सामाजिक संस्था, कायदा 2013 मधील सेक्शन 8 आणि विविध आस्थापना इत्यादी यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोंदवतील. किमान 20 रोजगार देणाऱ्या आस्थापना या कार्यप्रशिक्षणासाठी सहभागी होण्यासाठी पात्र असतील. म्हणजे सरासरी पकडा, जे रोजगार संस्था असतात तिथं जर ते 20 लोकांना रोजगार देत असतील तर या लोक याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात. या उद्योगांमध्ये सध्याच्या मनुष्यबळावर आधारित सुमारे 10 लाख कार्यप्रशिक्षणाच्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षी देण्यात येणार आहेत. म्हणजेच आपलं जे आर्थिक वर्ष आहे ते 1 एप्रिल ते 31 मार्च तर या दरम्यानप्रमाणे आपली जे पदविका किंवा पदवी ITI झालेला असू द्या, कोणतीही डिग्री असू द्या, अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे पैसे भेटणार आहेत. त्याच्यामुळे एक गोष्ट करायची, योजनेकरता जे आस्थापना किंवा उद्योगासाठी पात्र कोण राहणार आहेत ते सुद्धा बघूयात. तो उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यकर्ता असावा. आपण जो उद्योग करत आहे तो महाराष्ट्र राज्यात असावा. दुसरा, उद्योगाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी. म्हणजेच आपला जो लाडका भाऊ योजना आहे त्याच्यावरती आपल्याला ही जी माहिती आहे आपली ती पूर्णपणे नोंदवायची आहे. तिसरा जो मुद्दा आहे, उद्योगाची स्थापना किमान 3 वर्षांपूर्वीची असावी. म्हणजे याचा जर लाभ घ्यायचा असेल, आपण उद्योजक असेल तर आपलं हे दुकान कमीत कमी 3 वर्षाचं असो, कोणताही बिझनेस असू शकता. आणि खालचा जो मुद्दा आहे एकदम लास्टचा, उद्योगांनी EPF, ESIC, GST, सर्टिफिकेट ऑफ इनकरप्शन, DPIT व उद्योग आधार ची नोंदणी केलेली असावी. म्हणजे सर्व गोष्टींची आपण नोंदणी केलेली असावी. तर लाडका भाऊ योजना अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे सर्वांनी याचा लाभ घेणे गरजेचं आहे. ज्यांची 10वी झालेली आहे, 12वी झालेली असू द्या किंवा डिग्री झालेल्या किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले असू द्या, तर सर्वांनी या गोष्टीचा लाभ घ्यायचा आहे. कारण ही लाडका भाऊ योजना ही आपल्यासाठीच आहे. कारण आपणच जे कर्तृत्व करेल त्याचा जो आपल्याला फायदा होत असतो. त्याच्यामुळे आपली डिग्री झालेली आहे, त्याच्यामुळे ही योजना आपल्याला लागू होत आहे. आवडल्यास नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.